इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए। वंदे वंदे वंदे। मंचावर उपस्थित भारताचे यशस्वी पंतप्रधान आणि भारत देशाचे प्रधान चौकीदार आदरणीय नरेंद्र मोदीजी, आपले अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, बबनरावजी लोणीकर, संभाजीराव पाटील निलंगेकर, या नांदेडमध्ये आता तेल लावून आम्ही गोद्यामध्ये उतरवलेला पैलवान प्रतापराव पाटील चिखलीकर, त्याचप्रमाणे लातूरचे आपले उमेदवार सुधाकर शिंगारे, परभणीचे आपले उमेदवार बंडूभाऊ जाधव आणि या नांदेड जिल्ह्याच्या लगत हिंगोलीतनं आपले दुसरे पैलवान हेमंत पाटील, या ठिकाणी मंचावर उपस्थित सन्माननीय राम पाटील रातोळीकर, संतुकराव हंबर्डे, भास्करराव पाटील खदगावकर, डॉक्टर धनाजीराव देशमुख, खरं म्हणजे मी सगळे नावं घेणार नाही, सगळेच महत्त्वाचे लोक या ठिकाणी बसले आहेत। मी आज या ठिकाणी जी नगरी गुरु गोविंद सिंगजींच्या पदस्पर्शाने पावर झाली आहे, त्या नांदेड नगरीमध्ये आदरणीय मोदी साहेबांचं स्वागत करतो। बंधू भगिनींनो, या मराठवाड्यामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आल्यानंतर, देशामध्ये मोदीजींचं सरकार आल्यानंतर या मराठवाड्याच्या विकासाला आपण सुरुवात केली आणि आज एकट्या मराठवाड्यामध्ये 13,000 कोटी रुपयाची रेल्वेची कामं सुरू आहेत। एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर 8,500 कोटी रुपयाची रस्त्यांची कामं सुरू आहेत, सिंचनाची कामं सुरू आहेत। लेंडी सारखा आपला प्रकल्प माननीय मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी आज आपल्याला निधी उपलब्ध झाला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीच्या माध्यमातून 1,024 कोटी रुपयाची कर्जमाफी या ठिकाणी आपण दिली आणि पीक विम्याच्या माध्यमातून 1,202 कोटी रुपयाची मदत या ठिकाणी आपण दिली। माननीय प्रधानमंत्री मोदयांचे मी आभार मानतो की ज्या वेळी या मराठवाड्यावर दुष्काळ आला, केंद्र सरकारनं सडळ हस्ते या मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात मदत केली। बंधू भगिनींनो, हे नांदेड सारखं शहर, या नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांना इतके वेळा मंत्री बनवलं, मुख्यमंत्री बनवलं, इतके वेळा संधी दिली, पण मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलवू शकले का? या ठिकाणी विकास करू शकले का? बंधू भगिनींनो, ते याकरता विकास करू शकत नाही। याचं कारण तुम्ही बघा, ते लीडर नाही आहेत, अशोकराव लीडर नाही आहेत, अशोकराव डीलर आहेत। तुम्ही बघा, रॉकेल पासनं तर पेट्रोल पंपापर्यंत डीलरशिप कोणाची, मोटरसायकल पासनं मोटर गाडीपर्यंत डीलरशिप कोणाची, सगळी डीलरशिप त्यांची। हे डीलर आहेत, हे लीडर नाही आहेत। या नांदेडला लीडरची गरज आहे आणि या ठिकाणी लीडर म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना मैदानामध्ये आपण उतरवलाय। मला विश्वास आहे आता नांदेडला या ठिकाणी लीडर दिल्याशिवाय आपण राहणार नाही। बंधू भगिनींनो, मी जास्त वेळ घेणार नाही, पण मला कधी कधी आश्चर्य वाटतं या देशामध्ये होतं काय आहे। एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक बलशाली भारत तयार होतोय, एक असा भारत की ज्या भारतानं जगाला दाखवून दिलं आमच्या जवानांवर जर कोणी हल्ला करेल तर त्या देशामध्ये आमची सेना घुसून त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे तहस-नहस करू शकते। हे मोदीजींच्या नेतृत्वात आपण दाखवून दिलं। पण दुसरीकडे आमच्या काँग्रेस पक्षाला झालंय काय? ते जाहीरनाम्यामध्ये म्हणतात सेनेचे अधिकार काढून घेऊ,
ते जाहीरनाम्यामध्ये म्हणतात या ठिकाणी ज्या कलमाच्या माध्यमातून या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा लागतो तो देशद्रोहाचा गुन्हा काढून टाकू। माझा सवाल अशोकराव तुम्हाला आहे, माझा सवाल राहुल गांधी तुम्हाला आहे, हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे की जैश ए मोहम्मदचा जाहीरनामा आहे हे एकदा स्पष्ट करून आम्हाला या ठिकाणी सांगा। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता अशा प्रकारचं भाषण करायला लागले आहेत। आपल्याला माहिती आहे एखादी सिरियल जर टीव्हीवर येते तर त्याच्या आधी लिहिलं असतं यातलं कथानक काल्पनिक आहे, यातले पात्र काल्पनिक आहे, याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका। बंधू भगिनींनो, आज राहुल गांधींचं भाषण ऐकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही दिवसांनी टीव्ही वाले देखील लिहितील की या ठिकाणी आता जे भाषण दाखवण्यात येणार आहे हे भाषण काल्पनिक आहे, याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका। याच्यावर विश्वास ठेवला तर जबाबदारी आमची नाही, अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आहे। आणि म्हणून मी आपल्याला सवाल करण्याकरता आलोय। मागच्या वेळेस थोडक्याने राहून गेलं, पण आपल्या वतीनं आदरणीय मोदीजींना मी विश्वास देऊ का नांदेड भारतीय जनता पार्टी जिंकेल? हा विश्वास देऊ का? देऊ का विश्वास? माननीय मोदी जी, ये नांदेड़ की जनता बता रही है अब की बार देश में तो मोदी सरकार, पर नांदेड़ में भी मोदी सरकार, नांदेड़ में भी मोदी सरकार। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय पंतप्रधानांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।